चाकू तलवारी बंदुका वगैरे घेऊन नगरसेवकांना अडवून पळून न्यायचं काही असा प्रकार तर मला काही लोकांनी सांगितलं। याच्यामागे कोण आहेत काय आहेत ते सगळी चौकशी पोलीस करतील। ज्याच्यावर गुन्हा दाखल झाला एक अटकही आहे तो प्रतिभा धानोरकर यांच्या गटाचा माणूस आहे, त्यांनी तुमच्या नगरसेवकांना अडवलेला आहे आणि पराभूत काँग्रेस उमेदवार आहे। नाही असं मी नाव ऐकलं आहे, पराभूत काँग्रेस उमेदवार आहे त्यांच्या गटाचा वगैरे, पण आता ते वस्तुस्थिती मी काय घेतली नाही माहिती आणि मला संपूर्ण माहिती घेतल्यावरच मी बोलू शकेल। मला या संदर्भात पूर्ण माहिती नाही आहे, कोण आहेत गुन्हेगार काय आहेत कोणाच्या जवळचे आहेत याबद्दल अद्याप पूर्णतः स्पष्टता नाही आहे। इतका का टोकाचा संघर्ष इथपर्यंत का पोहोचला? चला पुढे विषय। काल अजितदादांच्या निधनानंतर आता दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येणार या चर्चा होत्या, तुम्हाला काय वाटतं तर त्या चर्चा कुठे जाईल आणि सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री करावं राष्ट्रवादीचं नेतृत्व द्यावे अशी देखील मागणी समोर येते? नाही असं आहे की तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे, राष्ट्रवादीने एकत्र यावं न यावं, पण मला वाटतं की दोन्ही राष्ट्रवादींनी आम्हाला वाटतं महाराष्ट्रातील अनेक राजकीय नेत्याला वाटतं की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र यावेत, दुभंगलेली मंत्र जुळावीत। आता दादा तर नाही आहेत, अशा परिस्थितीमध्ये एक कुठलाही पक्ष असेल ते पक्षाची ताकद एकवटावी आणि महाराष्ट्रातील जनतेला त्या पक्षाकडून काय अपेक्षा आहेत त्या अपेक्षेच्या पूर्ततेसाठी आणि अनेक त्या विचाराशी जोडले आहेत, तो विचार पुढे घेऊन जाण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र आलं पाहिजेत असं मला वाटतं। आता तो त्यांचा प्रश्न आहे की ते कसे एकत्र येतील आणि कुठल्या मुद्द्यावर एकत्र येतील, हा कारण शरद पवार साहेबांनी पवार कुटुंबीय आणि त्यांची संपूर्ण फॅमिली भाऊ बहिणी सगळ्यांना खूप छान एका माळेमध्ये बांधण्याचं काम केलंय। खरं म्हणजे खूप छान त्या कुटुंबाला सांभाळलं असं म्हणता येईल। आता ही जबाबदारी अर्थात पवार साहेबांचं वय लक्षात घेता या युवा पिढीने सगळी जबाबदारी घेऊन पक्षाची दुभरा एकत्रितरित्या सांभाळली पाहिजे असं माझं मत आहे वैयक्तिक। मुख्यमंत्री पदासाठी सुनेत्रा पवार यांचं नाव सध्या चर्चेत आहे, आघाडीवरही आहे। राष्ट्रवादी काँग्रेस आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना त्याबाबतचा प्रस्तावही दिला जाऊ शकतो, खात्यांबाबतही प्रस्ताव दिला जाऊ शकतो। हो, ते जर उपमुख्यमंत्री होतील तर तो पक्षाचा आणि त्यांनी राष्ट्रवादी अजितदादा गटांचा निर्णय आहे, कुणाला मंत्री करावं कुणाला उपमुख्यमंत्री करावं, त्यांचं तसंही एक पद रिक्त आहेच मला वाटतं मंत्रीपद। आणि सुनेत्राताईंना जर ते उपमुख्यमंत्री होत असेल तर पहिली उपमुख्यमंत्री महिला होती आहे, त्याचा निश्चितच आम्हालाही आनंद आहे। सर्व एका महिलांना प्रथमतः पहिल्यांदा ही संधी उपमुख्यमंत्री पदाची मिळते आहे, नक्कीच एक चांगली गोष्ट होईल असं मला वाटतं। भाऊ 1 तारखेला बजेट सादर होणार आहे, मात्र त्या अगोदर जे एक सर्वेक्षणातून अहवाल आलाय की लाडकी बहीण सारख्या ज्या योजना आहेत त्याचा मोठा तोटा जो आहे तो या ठिकाणी बसतोय असं एक अहवाल, त्यामुळे राज्य डेफिसिट नाही, आर्थिक संरक्षण अहवालामध्ये तर पूर्ण राज्याचं वाटोळच केलंय, दिवाळखोरीच निघाली आहे। निवडणुका जिंकण्यासाठी हे जे काही पंतप्रधान मोदींच्या भाषेत सांगायचं झालं तर रेवडी, आता रेवडी म्हणाले ते रेवडी वाटून म्हणतायत तर स्वतःच रेवडी वाटत आहेत, रेवडी वाटूनच या निवडणुका फिरवल्या जात आहेत आणि त्यामुळे राज्याची एकूण आर्थिक स्थिती न बघता निवडणूक जिंकून सत्ता संपादनासाठी सत्ता मिळवण्यासाठी राज्याचं वाटोळं करायचा अधिकार यांना दिला कोणी? आणि निवडणुकीच्या तोंडावर हे सगळे निर्णय होतात आणि निवडणुका जिंकल्या जातात। खरं तर निवडणूक आयोग काय करतं, आचारसंहितेच्या अगोदर अशा प्रकारच्या ज्या घोषणा होतात त्यावेळेस निवडणूक आयोगाची भूमिका ही कठोर असली पाहिजे, पण ते निर्णय निवडणूक आयोग घेऊ शकत नाही किंवा निवडणूक आयोग आता हे सरकारचं बाऊल झालेलं आहे, त्यांच्या हाताचं खेळणं झालेलं आहे सत्ताधाऱ्यांच्या। त्यामुळे आज राज्य दिवाळखोरीकडे निघालं काय, वाट लागली काय? यांना खुर्ची महत्वाची आहे, महाराष्ट्रातील जनतेची मतं मिळवण्यासाठी त्यांना माहीत आहे की शॉर्ट मेमोरीवाले लोक आहेत
आपण 10,000 देऊ, 5,000 देऊ, बिहारमध्ये 15,000 दिलेत, मतं घेतलीत आणि सत्तेवर बसलेत. इथे सुद्धा लाडकी बहीण आणत असताना त्याचा विचार लाडकी बहिणीचा करत असताना राज्याची आर्थिक स्थिती मजबूत करण्याची आवश्यकता होती, रिसोर्सेस वाढवण्याची आवश्यकता होती, पण ते काही केलं नाही. त्यामुळे राज्याची वाट लागली. अनेक अशा योजना आहेत, पुन्हा पुन्हा कर्ज काढलं जात आहेत इन्फ्रास्ट्रक्चरच्या नावाने. म्हणजे समृद्धीचा विस्तार होतोय, शक्तीपीठ होते आहे, याला कर्ज काढले जात आहेत. MMRDAच्या माध्यमातून अनेक प्रोजेक्ट हाती घेतलेत, MSRDCचे अनेक प्रोजेक्ट हाती घेतलेले आहेत. त्यामध्ये करोडो रुपयांचा निधी आहे आणि हा निधी येण्यासाठी कर्ज काढावं लागतंय. कर्जाची उद्या आर्थिक मागच्याच बजेटमध्ये साधारणतः डिफिसिट बजेट हा 60,000 कोटीच्या आसपास होता. आता तर पुन्हा वाढत गेलेला आहे. अनेक योजना सरकारला राबवत असताना आता बंदच करावे लागतील आणि डेव्हलपमेंटच्या कामालाही कात्री लावावं लागेल. रस्त्यात पडून लोकांचे जीव गेले तरी चालतील, खड्डे बुजवण्यासाठी सुद्धा यांच्याकडे पैसे शिल्लक राहणार नाही. अशी स्थिती राज्याची होणार आहे. विरोधी पक्ष नेते पदाबाबत एक या अधिवेशनात कायदा आणण्याची शक्यता आहे. सामनानं त्याबाबत छापलेला आहे. संख्या निश्चित केली जाणार असल्याची नाही, परवा मी उद्धवजी ठाकरे साहेबांच्या बरोबर बोलताना असा एक ड्राफ्ट तयार होता, याची माहिती मी त्यांच्याकडे दिली. खरं तर यामध्ये राज्याला कायदा करण्याचा अधिकार आहे का? कारण विरोधी पक्ष घटनात्मक हे पद आहे आणि त्या संदर्भातला निर्णय केंद्र सरकारच्याकडे असायला पाहिजेत. केंद्रातल्या कायद्यामध्ये काय तरतूद किंवा बदल व्हायला पाहिजेत. आता उपमुख्यमंत्री पद हे काय आहे? हे कुठल्या संविधानिक पद आहे? हे कुठल्या घटनात्मक पद आहे? याला काहीच आधार नाही. जर तुम्ही उपमुख्यमंत्री पद नेमता, 2-2 नेमताय, तेही कुठलाही संविधानिक तरतूद नसताना, घटनेमध्ये तरतूद नसताना, आणि हे जर असंविधानिक आहे तर विरोधी पक्ष नेता 10% आमदार नाहीत म्हणून त्यावर संशोधन करण्याची गरज काय किंवा त्यामध्ये अमेंडमेंट करण्याची गरज काय, नवीन बिल आणण्याची गरज काय? याचा हे सगळं बघताय. त्यांना विरोधी पक्ष नको आहे आणि महाराष्ट्र लुटण्यासाठी कोणालाही त्यात आडवं येऊ देऊ नये, ते त्याच्यामध्ये अडथळे येऊ नयेत, अडचण ठरू नये. पूर्ण महाराष्ट्र लुटून खाताना ही सरकारची भूमिका आहे असं मला वाटतं. अर्थ आणि नियोजन खातं भाजपकडे जाण्याची